तर बारामतीच्या पोटनिवडणुकीवर रोहित पवारांनी काय पोस्ट केली आहे ते आपण बघूया। रोहित पवारांनी ही पोस्ट केली आहे। यामध्ये ते म्हणतायत, ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल असं कोणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही। पण दुर्दैवानं अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली। कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं। #अजितदादा पवार अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि आपला महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ घातली आहे। 23 एप्रिलला होणारी ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे, कारण सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे 1992 नंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये बिनविरोध निवडणूक होईल आणि तब्बल 34 वर्षांनंतर या मतदारसंघात अजित पवारांऐवजी दुसरा उमेदवार असणार आहे। कारण बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे सूत्र गेल्या अनेक दशकांपासून कायम होतं। यावेळी अजित पवार नसले तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असतील अशी माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं वक्तव्य केलंय। त्यामुळे बारामतीची ही निवडणूक बिनविरोधच होण्याची शक्यता वर्तवली जाते। या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं कुठलाही उमेदवार दिला जाणार नाही। तर मला विश्वास आहे आणि खात्री आहे की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी महाराष्ट्र धर्माचं पालन आजपर्यंत केलं होतं त्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही राजकीय पक्ष आज अजितदादांच्या नंतर या पोटनिवडणुकीसाठी आपल्याकडनं उमेदवार देणार नाही, याचा मला विश्वास आहे। आणि ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने बिनविरोध होईल आणि तीच खरी आदरांजली श्रद्धांजली ही अजितदादांसाठी असेल। दरम्यान ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू। पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू।